हरिओम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या पायांना गोळे येतात, क्रॅम्प येतात, रात्री झोपेत येतात आणि खूप अतिशय पाय दुखतो. लवकर हा गोळा निघतही नाही आणि नंतरही 2-3 दिवस हा पाय दुखत राहतो. किंवा काही काही जणांचे नुसतेच पाय दुखत राहतात, रात्री लवकर झोप लागत नाही पाय दुखल्यामुळे आणि पाय हलवत राहावं लागतं आणि मग नंतर कधीतरी झोप लागते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की हे का होतं, कशामुळे होतं, ह्यासाठी आहारामध्ये काय बदल करावे लागतील का आणि घरच्या घरी आपण यासाठी कोणते साधे सोपे व्यायाम करू शकू. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. आपले त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ तुम्ही पाहत असाल, तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर बघूयात आज आपण की आपल्या पायांना हे क्रॅम्प का येतात. त्याची भरपूर अशी कारणं असू शकतात, पण महत्त्वाची कारणं आज आपण बघूयात. महत्त्वाचं ह्याचं कारण असं आहे की क्षारांची कमतरता. बघा, आपल्या शरीराला 19 प्रकारच्या क्षारांची गरज असते. त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे आहेत ते आहेत कॅल्शियम, सोडियम, आयोडीन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक. हे जे काही क्षार आपल्याला लागतात त्यांच्यामध्ये जर काही कमतरता झाली तर आपले पाय दुखू शकतात, आपल्या पायांना गोळे येऊ शकतात. हे महत्त्वाचं कारण आहे. दुसरं महत्त्वाचं कारण आहे की जर आपण पाणी कमी पित असू. बघा, पाणी कमी पित असाल तरी सुद्धा क्षारांची कमतरता होऊ शकते, कारण आपल्याला माहिती आहे की पाण्यामध्ये भरपूर प्रकारचे क्षार असतात. जमिनीखाली जे पाणी असतं किंवा जमिनीखाली जी कंदमुळं येतात तर ह्याच्यामध्ये भरपूर सगळ्या प्रकारचे क्षार आपल्याला मिळू शकतात, कारण जमिनीखालीच खनिज आणि क्षार आहेत आणि त्यामुळे आपल्याला पाण्यामधून, कंदमुळांमधून हे मिळू शकतात. तर पाणी जर तुम्ही दिवसभर व्यवस्थित 10 ते 12 ग्लास पाणी पित असाल, म्हणजे एकदा भरलेली बाटली जर तुम्हाला दिवसभरातून 2दा-3दा भरून घेऊन पाणी प्यावं लागत असेल तर तुम्हाला या क्षारांची कमतरता अजिबात होणार नाही. त्यामुळे पाणी भरपूर पिणं हे महत्त्वाचं आहे. जे पाणी कमी पितात तर त्यांना सुद्धा हे पायाला गोळे येऊ शकतात. त्याच्यानंतर बघूयात आपण की ज्यांचं बैठं काम आहे, आपल्या पोटऱ्यांची अजिबात हालचाल होत नाहीये, तर मात्र तरी सुद्धा तुम्हाला गोळे येऊ शकतात. कारण ही जी काही पोटऱ्यांची हालचाल आहे ती रोज होणं गरजेचं आहे. ते एक हार्टच आहे, त्याची रोज हालचाल होणं गरजेचं आहे. जे काही अशुद्ध रक्त आहे ते पुन्हा हार्टकडे आणण्यासाठी आपल्याला ही पोटऱ्यांची हालचाल खूप उपयोगी पडते. पण ज्यांची दिवसभरामध्ये पोटऱ्यांची हालचाल अजिबात होत नाही, बैठं काम आहे, त्यांना पण गोळे येऊ शकतात. तर त्यांनी वॉकिंग करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर अजून कशाने की अतिव्यायाम जर करत असतील तरी सुद्धा, अतिश्रमामुळे किंवा अति ड्रायव्हिंग करत असाल तरी सुद्धा तुम्हाला पायाला गोळे येण्याची शक्यता निश्चितपणे वाढते. त्याच्यानंतर काय असतं की काही मोठे आजार झाले असतील किंवा रेग्युलर लाईफभरासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गोळ्या घेत राहावं लागत असेल तरी सुद्धा तुमचे पायाला गोळे येतात, क्रॅम्प येतात किंवा पाय सतत म्हणजे रात्री झोपण्याच्या अगोदर पाय दुखण्यामुळे झोप येत नाही, असं जर होत असेल तर ते काही जर तुम्हाला नियमितपणे औषधं चालू असतील तरी होऊ शकतं. किंवा तुम्हाला काही मोठा आजार झाला असेल, म्हणजे किडनीचा काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला लिव्हरचा काही प्रॉब्लेम झाला असेल तरी सुद्धा तुमचे पाय दुखू शकतात किंवा पायाला तुमच्या गोळे येऊ शकतात. बैठं काम जर असेल तर बघा, हे सगळ्यामध्ये आपण बदल केले पाहिजेत. ही सगळी कारणं आपण बघितली. यासाठी आपल्याला कोणते व्यायाम करायचे ते पण आता आपण बघणार आहोत. आहारामध्ये पण तुम्हाला बदल केले पाहिजेत, म्हणजे भरपूर सगळ्या प्रकारचे क्षार मिळतील असा आहार केला पाहिजे. ह्याच्यामध्ये पहिलं म्हणजे केळी. रोज सकाळी पिकलेलं एक केळ खाणं अतिशय उत्तम आहे. ह्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम पण आहे, मॅग्नेशियम पण आहे आणि तुम्हाला निश्चितपणे ह्या पायाला जे गोळे येत आहेत त्याच्यामध्ये फरक जाणवेल. तुम्ही रोज सकाळी एक केळ खाणं अतिशय चांगलं आहे. ड्रायफ्रूट सकाळी खाणं अतिशय उपयोगी आहे. बदाम म्हणा, खारीक म्हणा, सुका अंजीर म्हणा, 10 ते 12 मनुके म्हणा, हे सकाळी खाल्ले गेले पाहिजेत.
त्याच्यानंतर पालक हा पण खनिजांनी भरलेला आहे, क्षार आहेत भरपूर, तर पालक खाणं हे पण उपयोगी आहे. थोडंफार दही आहारामध्ये रोज असलं पाहिजे, ताक आहारामध्ये असलं पाहिजे, दुपारच्या जेवणानंतर आपण ताक पिलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं आहे. नियमितपणे काही ना काही व्यायाम झाला पाहिजे, अति झाला नाही पाहिजे आणि अजिबात करत नाही हे पण चुकीचं आहे. तर रोजच्या रोज आपला व्यायाम झाला पाहिजे, वॉकिंग झालं पाहिजे, याकडे लक्ष द्यायचंय. आणि आता आपण बघूयात की आपण योगासनं घरच्या घरी, योगासनं असं नाही म्हणता येणार, ह्या स्ट्रेचिंगच्या हालचाली आहेत. म्हणजे पायाच्या खालच्या बाजूला ताण देणाऱ्या अशा हालचाली आहेत आणि त्या केल्यामुळे काय होणार आहे की आपल्या ज्या पोटऱ्यांचे स्नायू आहेत तर ते चांगले होणार आहेत, मांसपेशी चांगल्या बलवान होणार आहेत, रक्ताभिसरण सुधारणार आहे. त्याच्यानंतर आपला टोन जो आहे, मसल टोन, तो चांगला होणार आहे. तर ह्यासाठी हे जे काही स्ट्रेचिंगचे व्यायाम आता आपण सांगतो आहोत ते निश्चितपणे बघा, स्किप न करता बघा, रोजच्या रोज बघून हे करण्याचा प्रयत्न करा. बघूयात तर मग आपल्याला कोणते व्यायाम करायचे. असं खाली बसायचंय बैठक स्थितीमध्ये, पाय दोन्ही सरळ ठेवायचे जमिनीवर टेकलेले. जर खाली बसता येत नसेल तर बेडवर बसून सुद्धा हे प्रकार केले तरी चालणार आहेत. आपल्या पोटरीच्या स्नायूंना ताण देणारे, काफ मसलला ताण देणारे असे आपण सगळे प्रकार बघणार आहोत. तर करतानाही लक्षात घ्यायचंय की आपल्या पोटरींना चांगला ताण येतोय का. आता पहिला प्रकार आपण बघूयात. आपल्या पायांचे जे चवडे आहेत ते आपल्या स्वतःकडे ताणायचे आणि नंतर पुढे पण ताणायचे. चला, 1 पुढे ताणायचे, छान, 2 3 4 5, छान, थांबायचंय, अगदी सुंदर. आता 1 चवडा पुढे 1 चवडा मागे ताणायचा आहे, दोन्ही पायांनी करायचंय आणि मग 1 मोजायचंय. चला, 1, छान, 2 3 4 5, छान. दोन्ही पाय जुळवायचेत, आता गोलाकार फिरवायचेत. 1 2 3 4 5, विरुद्ध बाजूनी 1 2 3 4 5, अगदी छान. या सगळ्या हालचालींनी आपला वात कमी व्हायला मदत होते, रक्ताभिसरण चांगलं सुधारतं, स्नायूंची कार्यक्षमता सुधारते. आता आपण पुढचा प्रकार बघणार आहोत. आता आपण पुढचा प्रकार बघूयात. आपल्या तळपायाच्या भोवती ओढणी किंवा टॉवेलनी असं पकडायचंय, पाय गुडघ्यात ताठ जमिनीवर टेकलेला, आणि ह्यानी आपला पायाचा तळपाय आपल्या स्वतःकडे ओढून ठेवायचा आहे. उचलायचा नाही, फक्त ओढून ठेवायचा आहे आणि काउंट करायचंय. 1 2 3 4 5, सैल सोडायचा आहे, पुन्हा एकदा करायचंय. 1 2 3 4 5, सैल सोडायचा आहे, अजून एकदा करायचंय. 1 2 3 4 5, सैल सोडायचा आहे, अगदी छान. आता विरुद्ध पायाला करूयात आपण. ओढून धरायचा आहे आपल्या बाजूला पायाचा चवडा, पाय ताठ. 1 2 3 4 5, सैल सोडायचा आहे. बघा, ताणून धरताना आपल्या पायाच्या खालच्या बाजूला ताण जाणवतोय का, त्याकडे लक्ष द्यायचंय. अजून एकदा करणार आहोत. ताणून घ्या. 1 2 3 4 5, सैल सोडा. अजून एकदा करा. 1 2 3 4 5, छान. आता आपण आपला जो पाय आहे तो 45 अंशात वर घेणार आहोत आणि ओढणीनी तळपाय आपल्या बाजूला ताणून घेणार आहोत. हा पण ताण कसा येतोय त्याचा अनुभव घ्या. चला, पाय थोडासा उचलायचा आहे
आपल्या बाजूला चवडा ताणायचा आहे. 1 2 3 4 5. खाली घ्यायचा आहे पाय. खूप छान. दोन्ही बाजूंनी 3-3दा करणार आहोत आपण. पुन्हा एकदा पाय वर घ्यायचा आहे, चवडा ताणलेला. 1 2 3 4 5. खाली घ्यायचा आहे. खूप छान. पाय अगदी गुडघ्यात ताठ ठेवला तर आपल्याला खूप छान ताण जाणवतो बघा. पुन्हा एकदा करायचंय. ताणून घ्या. 1 2 3 4 5. श्वास सोडत पाय खाली. विरुद्ध बाजूने बघूयात. बघा, यामुळे आपले काफ मसल जे आहेत ते खूप स्ट्रॉंग होतात, चांगलं ब्लड सर्क्युलेशन होतं, चांगला टोन सुधारतो त्याचा. तयार होऊयात. पाय वर घ्यायचा आहे, आपल्याकडे ताणून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. खाली घ्यायचा आहे. अजून एकदा. 1 2 3 4 5. खाली घ्यायचा आहे. खूप छान. अजून एकदा करणार आहोत. तिसऱ्यांदा. ताणून घ्या चवडा. 1 2 3 4 5. खाली घ्यायचा आहे. चल, थोड्या वेळ स्वस्थ बसा. पायामध्ये अंतर, हात पाठीमागे टेकलेले, थोडी विश्रांती. पुढच्या प्रकारासाठी आपण शयन स्थितीमध्ये जायचंय. पाठीवरती झोपायचंय, मान सरळ, हात शरीराच्या जवळ, पाय जुळलेले. आता बघा, आपण या स्थितीमध्ये आपला पाय 90 अंशात वर ताठ ठेवणार आहोत. आणि जर तुम्हाला असा ताठ ठेवता येत नसेल तर अशा ओढणीने कसा पकडायचा आहे बघा. पाय आधी घ्यायचा आहे दुमडून, तळपायाला ओढणी पकडायची आहे, असा 90 अंशात पाय ताठ करायचा आहे आणि चवडा आपल्या चेहऱ्याकडे ताणायचा आहे. पाय ताठ. आता ही स्थिती टिकवायची आहे 5-5 सेकंद. 1 2 3 4 5. श्वास सोडत पाय खाली घ्यायचा आहे. आता आपण फक्त 5-5 अंक टिकवतोय. पुढे जाऊन तुम्ही अगदी 10-10 सेकंद, 15 सेकंद टिकवला तरी चालणार आहे, आपल्या क्षमतेप्रमाणे. अजून एकदा. श्वास घेत पाय वर घ्यायचा आहे, हाताने पायाचा अंगठा पकडून पायाचा चवडा आपल्या बाजूला ताणून ठेवायचा आहे. पाय ताठ. 1 2 3 4 5. श्वास सोडत पाय खाली घ्यायचा आहे. आता आपण 5-5 सेकंद टिकवलेलं आहे. तुम्ही अजूनही जास्त 30 सेकंद, 1 मिनिटापर्यंत जरी तुम्हाला छान पाय ताठ ठेवता आला तर ठेवायला हरकत नाही. विरुद्ध बाजूनी आता बघ 3दा करायचंय. अजून एकदा आपण ह्या पायानेच करूयात. श्वास सोडा. श्वास घेत डावा पाय वर. 1. अंगठा पकडायचा आहे. स्थिती पूर्ण. 1 2 3 4 5. श्वास सोडत पाय खाली. अगदी छान. सगळे प्रकार संथ सावकाशपणे करायचे. अजिबात घाई गडबड किंवा झटका देत पाय वर घेणं किंवा झटका देत पाय खाली आणणं असं करायचं नाहीये. नीट लक्ष द्यायचंय. विरुद्ध बाजूनी करणार आहोत आता आपण. श्वास सोडा. श्वास घेत उजवा पाय वर घ्या. 1. पाय ताठ ठेवायचा आहे. 1 2 3 4 5. श्वास सोडत पाय खाली घ्यायचा आहे. बघा, श्वास घेत पाय वर जेव्हा घेतो आपण तेव्हा श्वासामधून आपल्याला प्राणशक्तीची शक्ती मिळते आणि आपला पाय वर उचलता येतो आणि श्वास सोडत खाली आणायचा आहे. जेव्हा आपण स्थिती पूर्ण करतो त्यावेळेला संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. श्वास कुठेही रोखायचा नाही आहे. दुसऱ्यांदा बघूयात आपण. श्वास सोडा. श्वास घेत उजवा पाय वर. 1. अंगठा पकडायचा आहे. 1 2 3 4 5. श्वास सोडत पाय खाली. खूप छान. अजून एकदा बघूयात. श्वास घेत उजवा पाय वर. 1. हाताने पायाचा अंगठा पकडायचा आहे. संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. 1 2 3 4 5. श्वास सोडत पाय खाली. खूप छान. विश्रांती घ्यायची आहे. शवासन.
आता आपण पुढचा प्रकार बघूयात. वज्रासनातून अधोमुख श्वानासन म्हणजे कमान करायची आहे. वज्रासनात नाही बसता आलं तुम्हाला गुडघ्यांमुळे तर डायरेक्ट असं जरी करता आलं तरी करा. अधोमुख श्वानासन. पाय गुडघ्यात ताठ करायचे, टाचा टेकलेल्या, 2 हातांमधून डोकं आत न्यायचंय म्हणजे भरपूर ताण आपल्या पायांच्या मागे जाणवतात आणि टाचा टेकलेल्या. आता ह्या स्थितीमध्ये आपण एक टाच वर उचलायची आहे, मग दुसरी उचलायची आहे, ही टेकवायची आहे, परत ही उचलायची आहे, ती टेकवायची आहे. टेकवताना आपलं डोकं एकदम आत घातलेलं पाहिजे म्हणजे भरपूर ताण जाणवतात. बघा 5 6 7 8 9 10. छान. खाली बसायचंय. पुन्हा एकदा वज्रासन मध्ये बसता येत असेल तर वज्रासन, नाहीतर अगदी साधं बसलं तरी चालणार आहे. आता आपण हे जे सगळे व्यायाम बघितलेले आहेत ते घरच्या घरी रोजच्या रोज करण्याचा प्रयत्न करा. अगदी सोपे आहेत, याच्यात अवघड काही नाही आहे. तुम्ही निवांत बसलेला असाल, टीव्ही बघत असाल तेव्हा सुद्धा तुम्हाला हे निश्चितपणे करता येतील. तर हे निश्चितपणे करा आणि बघत राहा आपले त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्र. याचे जे व्हिडिओ येतात ते बघत राहा. आवडले तर लाईक करा, निश्चितपणे सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह.